हॅलो पब्लिक, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज अंगारकी चतुर्थी आहे. तर अंगारकी चतुर्थीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला हे कसं कळालं, कारण पृथ्वीराज आणि आविष्कारला आज उपवास होता तर त्यावरनं समजलं. आणि मी आणि आयुष तर काही उपवास वगैरे धरत नाही. आणि अराऊंड आता सकाळचे झाले 10. ते तिघही ऑफिसला गेलेत आणि त्यांनी मे बी कामही चालू केलं असेल. तर आज मला इव्हिनिंग शिफ्ट आहे तर मी आजही एकलाच ऑफिसला जायला निघेल. तर तोपर्यंत मला थोडं आवरायचं आहे आणि आता जिमला जायचं आहे. तर मग चला बघूयात कसा होतो म्हणजे आजचा दिवस प्रोसेड ते. जस्ट आवरून जिमला जायला निघालाच होतो. तर आविष्कारचं एक पार्सल डिलिव्हर होतं आहे, तेच घ्यायला त्या डिलिव्हरी एजंटचा कॉल आलेला. आता ते घ्यायला निघालो आहे. थोडंसं लेट झालं आहे आता मला जिमला जायला परत. His parcel is taken. I think he's ordered something to improve his drawing or painting. आता जाऊ रूमवरती, हे ठेवतो आणि लगेच जिमला निघतो. जस्ट अ फिट चेक फॉर दी जिम. चला निघूया. डन विथ टुडेज वर्कआउट. आता पटकन फ्लॅटवर जाऊया. लंच करून आवरून ऑफिसला जावं लागेल. Guys, I am ready for the office and this is today's fit check. And yes, you guessed it right. हा कालचा तोच शर्ट आहे जो आपल्याला आपल्या सिक्रेट सांताने दिला आहे. ॲटलीस्ट सिक्रेट सांताला दाखवून तरी येतो जे गिफ्ट त्याने दिलं आहे ते मी ॲक्सेप्ट केलं आहे. चला भेटूयात ऑफिसमध्ये. आज पण मला निघायला 10 मिनिट उशिरा झाला आहे. मी किती लवकर निघालो ना तर 5-10 मिनिट उशीर मला होतो म्हणजे होतो. आज सकाळीचं आयुष्य मला एक कोड दाखवला होता की ऑफिस माझ्या घरात जरी भरवलं ना तरी मला उशीरच होईल. आणि मला असं वाटतं की हे मला आणि आयुषला आम्हाला दोघांनाही चांगलंच फिट होतं आहे. चला आता पटकन निघू आणि ऑफिसला जाऊयात. भेटूयात पुन्हा 9 नंतर ना. जस्ट आउट ऑफ दी ऑफिस एरिया नाव अँड आय एम गोइंग टू होम. गायज आम्ही आलो आहे आता डिनर करून. तिघं जण. मी डिनर केलं आहे, ह्या दोघांनी उपवास सोडला आहे. दोघं कोण दाखवतो. फर्स्ट सेकंड. दरवाजा उघडा. तू मानतो का रे दे जाऊ? तू मानतो? येस. मला लय वेळा लाईफ इन्सिडेंट झाले देजाऊचे. ते मल्टीवर्स युनिव्हर्स होतं ना. ते मल्टीवर्स युनिव्हर्स काहीतरी पॅरलल युनिवर्स. पण आय डोंट नो हे खरं आहे खोटं आहे, म्हणजे मला थोडा तर डाऊटच आहे त्याच्यामध्ये. असेल. आयुष्यात काही घेणं देणं नाही. पॅरलल युनिवर्स असो नाही तर मल्टीवर्स असू दे, तो पाला त्याचं काम झालं. देव आहेत, राक्षस पण आहे. जर स्वर्ग आहे तर नरक पण आहे. आणि जर हे जग आहे तर पॅरलल युनिवर्स पण असणार आहे. नॉलेज आहे रूमच्या प्रत्येक कोपऱ्यातून नॉलेज आहे. म्हणजे आयुष बाबा. आपल्या रूम मधली सगळी अशी इंटेलेक्च्युअल माणसं आहेत. येस. कोणाला पण उचलून धरतो रूम मध्ये. येस. फक्त त्याला गाडीचं स्टँड उचला ना, पण सगळं उचललं किती कोणाला उचललं. गाडीची स्टँडची स्टोरी अशी आहे गाईज की मला ना डबल स्टँडवर गाडी लावता येत नव्हती आणि आज मी ती पण शिकलो आहे. तर मला येतं आविष्कार. राहिला प्रश्न सगळ्यात राहिला प्रश्न का नॉलेजचा ना, तर असं जर रँकिंग केली ना तर सगळ्यात वरती मीच येतो. खालचं तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही बाकी मी काही डिपेंड नाही करत, बाकी तुमचं बघून घ्या. निगेटिव्ह मध्ये मी सगळ्यात खाली मांडल्यावर निगेटिव्ह. लोक बघा पर खाली जाण्यासाठी कॉम्पिटिशन चालू आहे गाईज इथं. डाऊन टू अर्थ. जमीन में घुस जा फिर डाऊन टू अर्थ मध्ये जा. मग अर्थ मध्ये घुस जा. नाही रे. सॉरी गाईज. ही इज डुईंग समथिंग हिज ओन वॉक. आयुष जस्ट आला तर तो जेवण करतो आणि भाऊ आपले हायलाईट्स बघतो. आय थिंक आशिष चालू आहे ना रे. आशिषचे हायलाईट्स बघतो. लास्ट मॅच. एंडिंग दिस व्लॉग हियर गाइज. इफ़ यू लाइक माय डेली हसल एंड स्टोरी प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय. गुड नाइट.